दोष न्यायव्यवस्थेला द्यायचा की माणसाच्या विकृतीला? खरं सांगायचं तर दोघांनाही मोकळं सोडता येणार नाही. आज जे घडतंय ते फक्त गुन्हे नाहीत, ते माणुसकीच्या हळूहळू होत असलेल्या मृत्यूचं चिन्ह आहे. समाजात विकृत विचारांची माणसं उघडपणे फिरत आहेत. लिंगाचा प्रश्न नाही, मानसिकतेचा आहे. बलात्कार, व्याभिचार, निर्घुण हत्या हे शब्द आता न्यूज राहिले नाहीत, ते रूटीन झालेत. आणि ज्या दिवशी गुन्हे रूटीन वाटू लागतात त्या दिवशी समाज धोक्यात असतो. विकृती मनात जन्माला येते हे खरं, पण ती फोफावते तेव्हा जेव्हा तिला थांबवणारी व्यवस्था कमकुवत असते. भीती नसली की मर्यादा राहत नाहीत. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ उदाहरण म्हणून देतो, कारण तिथे न्याय निश्चित, त्वरित, ठाम, निष्पक्ष आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिसणारा होता. आज काय आहे? कायदे आहेत, न्यायालयं आहेत, प्रक्रिया आहेत, पण न्याय वेळेत नाही किंवा कधी मिळतही नाही. गुन्हेगार हीच संधी पकडतो. गुन्हेगाराला माहीत असतं की प्रकरण लांबेल, जामीन मिळेल, कोणीतरी वाचवेल. ही खात्रीच त्याची ताकद आहे आणि हीच व्यवस्थेची कमजोरी. पण इथे समाजही निर्दोष नाही. संस्कार, मूल्य, जबाबदारी हे फक्त भाषणात राहिले, कृतीत नाही. जेव्हा चूक पाहूनही आपण गप्प बसतो तेव्हा आपणही त्या चुकीचे भागीदार होतो. भीती हवी, पण कायद्याची. भीती हवी न्यायाची, व्यक्तीची नाही. अशी भीती की गुन्हा करण्याचा विचार जरी डोक्यात आला तरी हात थरथरले पाहिजेत. उशिरा मिळालेला न्याय हा न्याय नसतो, तो पीडितांसाठी दुसरा अन्याय असतो. आज गरज आहे वेगवान, पारदर्शक आणि निष्पक्ष न्यायव्यवस्थेची आणि तितकीच जागरूक, जबाबदार समाजाची. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, व्यवस्था कमकुवत असेल आणि समाज गप्प असेल तर गुन्हेगार मजबूत होणारच. आणि जोपर्यंत ही समीकरणं बदलत नाहीत तोपर्यंत सुरक्षितता हा फक्त एक शब्द राहील, वास्तव नाही.